मानवी हक्क अभियान, भीमप्रहार संघटना व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने परभणीत मोर्चा। परभणी जिल्ह्यातील गायरान वनीकरण धारकांना जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात व त्यांना 7/12 देण्यात यावा। गायरान धारकांना 7/12वरील पोट खराब हा शब्द काढण्यात यावा। प्रत्येक गावामध्ये मागासवर्गीयांना स्वतंत्र स्मशानभूमी देण्यात यावी। पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यात यावे। मागासवर्गीय व आदिवासींसाठी आर्थिक तरतूद कायदा करण्यात यावा। परभणी शहरात शासनामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा। संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धकाळ या योजनांसाठी 21,000 या उत्पन्नाची अट रद्द करावी। यासह एकूण 17 मागण्यांचे निवेदन आज मोर्चाद्वारे परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या वर्षी आपण आलात तशी 13 ते 14वी भेट आहे सर, परंतु आम्हाला असं वाटतं की सर प्रशासन आमच्या दलित समाजाच्या मागण्यावर उदासीन का आहे आणि आज मोर्चा करायची गरजही कोणी नसते सर। आपल्या अधिकारामध्ये आहे की 21,000ची अट जी उत्पन्नाची आहे ही आपण तात्काळ रद्द करावी। त्याचं कारण असं आहे की एकतर त्या महिला निराधार आहेत, त्यांना कोणाचा आधार नाही आणि पुन्हा त्यांचं उत्पन्नही जर आम्ही तहसीलदार साहेबांना बोललो तर ते म्हणतात की एका माणसाचं एका महिलेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते अतिक्रमण तात्काळ हटवावं। यासह विविध मागण्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा काढत असताना आम्ही सॅनिटायझरचा वापर केलेला आहे, मास्कचा वापर केलेला आहे आणि सोशल डिस्टन्स पाळून हा मोर्चा आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। धन्यवाद। आज भीमप्रहार संघटना, मानवी हक्क अभियान आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या ते म्हणजे घरकुलच्या संदर्भामध्ये पीटीआरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निकाली काढावा। दुसरा विषय आहे तो पूर्णेच्या पुतळ्यावरचं अतिक्रमण हटवावं। गायरान जमिनीवरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा निकाली काढावा। पीक विमा पीक कर्जाच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाचा जो आदेश आलेला आहे त्या शासनाचा आदेश पीक विमा पीक कर्ज भरत असताना त्याच्यामध्ये पोट खराबी क्षेत्र हटवून लागवडयोग्य क्षेत्र हा आदेश दिलेला आहे शासनानं। फक्त त्याचे इम्प्लिमेंट SDM साहेबापासून ते मंडळ अधिकारी आणि खाली तलाट्यापर्यंत झालेले नाहीत। या लगेच लागू करावेत, आदेश काढावेत ह्या संदर्भात सुद्धा दिलेला आहे। त्याचबरोबर स्वाधारची स्कॉलरशिप मुलांची वाढवून देण्यात यावी महागाईच्या दराप्रमाणे, ही मागणी ह्या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे। याचबरोबर या निवेदनामध्ये प्रशासनाला दुसरी एक मागणी केलेली आहे ती म्हणजे विधवा परिपक्वतेचं जे 21,000 रुपयाचं उत्पन्न आहे ते 21,000चं उत्पन्न हटवून ते उत्पन्न 50-51 हजाराची करावं, ही सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर महामंडळाचं बजेट जे आहे ते लवकरात लवकर त्या लोकांच्या महामंडळाचं बजेट महामंडळाला मिळावं, ही मागणी करण्यात आली आहे। त्याबरोबर सर्वच मागासवर्गीय महामंडळाच्या कर्ज सरसकट रद्द करण्यात यावं, ही मागणी करण्यात आलेली आहे। आणि ह्या सगळ्या मागण्यांकरता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमप्रहार संघटना, मानवी हक्क अभियान आणि बहुजन मजूर पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे। धन्यवाद। श्रमिक विश्वसाठी सचिन देशपांडे, परभणी।